नमस्कार भावांनो बहिणो, माझी लेक किती कटाळ खोर बघितली का? कॅटली मध्ये दूध दिलंय तर तिने तशीच कॅटली आणून ठेवली इथं. घासून आणत नसतेत का? नाही घासली निघतच नव्हती ती. काय दिदू बाई, माझा जीव आहे तवर आहे आणि पुन्हा कुठं नेऊन मांडीची? अगं निघत नव्हती, बदलून आणायची दुसरी. म्हणजे दररोज दुसरी बदलून आणायची का कॅटली? मग आता काय करावं? मग तुम्हाला कॅटल्याचं दुकान हे करावं लागेल. एखादी बनती आता माय सकाळ सकाळ तिथून देती दूध लावून कॅटली तरी कमीत कमी आपली घासून निघून द्यावा. माझ्या तर कामाला उलसकतीचा हात स्वच्छ नाही. गाशी तीच ग, स्वच्छ घासायची मग तशी स्वच्छ येतच नाही घास. तसं म्हणून बाई जित खायला लागलीस गय मला. स्वच्छ बाकी कालून करती, तुझ्या हातातली लय सवय, तुझ्या हाताला लय फला नाही. बरं डबा आहे हिथून, सगळं आहे हिथून. आता मी आत्ताच रानातून आले आणि माझे भांडे तशीच हिथं कॅन्ड, हे भांडे दुधाची कॅन्ड तिने त्याच्यात कॅटली आणून मिसळली. एखादी बार म्हणतीस का लवकर यावा, मायला उलसीक मदत करू लागा. तिथं कुणाचं इकडे खेळा पटांगणाला, इकडे खेळ ना. शिव सोड बोट चंद्र नाही दादू, दोरात लावू नको, त्यांची बोट आहे ते बघ खालून आरूचा हात आहे. उलसीक भांडे बासणं घासू लागते काही तपलीच कॅटली घेऊन इथं माझ्या उरावर आणून मांड. असं नसतं दिदू. कवा शिकायचंय बरं तुला काम नेऊन? भांडे घासायचं शिकायला लागतंय. भांडे घासायचे, स्वयंपाक करायचा, एखादी बार मला डबा घेऊन यायचा. बाई माझं किती दुखायला लागले. सकाळी एका पहाटपासून माझं डोकं दुखत आहे, ती राहता राहे नाही. अजून बघ त्या म्हशीला पाणी पाजायचंय मला. करड शिळीचे ते तिकडं कोंडलेले इथं. पाज ना मग तिला पाणी. कोंबड्याचे पिल्ले कोंडायचे ते मला, आणि पिल्ले कोंडल्यावर पुन्हा मला शिळी त्याच्यात घालायची. ते एकाच खुरवाड्यात पिल्ले, त्याच्यातच शिळीचे करड, त्याच्यातच शिळी. आधी पिल्ले कोंडावं लागते ना, आणि मग त्याच्यात शिळी बांधावं लागेल. नाही तर शिळी करड एक खाट्या म्हणलं की पायाने तुडवी ते करडन. ते काहीतरी केल्याशिवाय कसं काहीतरी करावं लागतंय बाई. तुझ्याकडे काय गुन्हा नाही, तू तुझ्या बापावर गेलीस. ते बी मस्त माझ्याकडे बघत होते काय काय करते काय नाही. ते म्हणत नाही तुझ्या मागं जरा जास्त काम एवढसा हातभार लावू लागावा. म्हशीला आधी तरी कसं तरी एखादा बेहाळा टाकीत होते, आता त्या म्हशीकडे टोकून बी बघत नाही. आणि गलीमध्ये त्यांना दुधाची भाकर खाता येत नाही आणि त्यांच्यासाठी मैज घेतली. बघ बरं कसं स्वच्छ कॅन निघत बाई. मनातून काम केलं कोणतं बी स्वच्छच निघत असतं. हे काल कॅन डेअरीवर नेऊन ठुलतं, तुझ्या बापाला येता सांगितलं त्याने आणलं नाही. ते कालचं आणि हा बाई हे आजचं. हे आज सकाळी दोन्ही मिळून आणलं.